आजकालच्या जगात AI हा शब्द प्रत्येक ठिकाणी ऐकू यायला लागलाय. अगदी एखाद्याने स्वतःचा सुंदर फोटो काढला आणि सोशल मीडियावर टाकला तरी बरेच जण त्याला AI ने काढला का वगैरे विचारतात. तर हे असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या आयुष्यात धुमाकूळ घालत असतानाच आता एजंटिक AI हा एक नवीन शब्द कानी येऊ लागलाय. यात नक्की फरक काय आणि एजंटिक AI अधिक प्रभावशाली काय आहे? त्यासाठी आपल्याला जनरेटिव्ह AI आणि एजंटिक AI मधला फरक समजून घेणे गरजेचे आहे. तर जनरेटिव्ह AI म्हणजे नॉर्मली आपण जे म्हणतो AI, ती असते निर्माणात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता. थोडक्यात आपण सांगू ते करणारा हा सध्या प्रचलित असलेला AI आहे. हा आपल्याला नवीन माहिती तयार करून देतो, मजकूर, फोटो, संगीत, व्हिडिओ इत्यादी तयार करून देतो. यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली म्हणजे ChatGPT, जे आजकाल बरेच जण वापरतात, किंवा DALL-E, मिडजर्नी वगैरे वगैरे. हे काम कसं करतं बरं? तर वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नावर किंवा विषयावर उत्तर देतो आणि नवीन माहिती तयार करून देतो. यावर वापरकर्त्याचं पूर्णपणे नियंत्रण असतं, म्हणजे जे विचारू त्याचं उत्तर देणार. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे. म्हणजे फक्त नवीन गोष्टी तयार करतो किंवा उपलब्ध माहितीच्या आधारे उत्तर देतो. याचं एक उदाहरण म्हणजे तुम्ही ChatGPTला विचारता मराठीमध्ये एक प्रेरणादायी कविता लिही, की तो कविता तयार करून देतो. अगदी एखाद्या मित्राबद्दल जुजबी माहिती सांगून त्यावर देखील आपण ह्याच्याकडून कविता करून घेऊ शकतो. करून बघा एकदा तुम्ही. आता एजंटिक AI म्हणजे एजंट स्वरूपाची कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे अनेक AIचे प्रोग्राम्स जे एकमेकांशी बोलून निर्णय घेऊ शकतात. आता ह्याचं कार्य कसं चालतं? तर ते स्वतः निर्णय घेऊ शकतं, कामाचे नियोजन करू शकतं, स्वतः कृती करू शकतं. आता याचे उदाहरण म्हणजे AutoGPT किंवा LangChain वर आधारित एजंट्स. हे काम करताना फक्त विचार किंवा काहीतरी तयार करत नाही, तर उद्दिष्ट मिळवण्यासाठी स्वतः सक्षम क्रिया करतं. मग ह्यावर आपलं नियंत्रण काय? तर वापरकर्त्याने फक्त उद्दिष्ट द्यायचं, बाकी निर्णय AI एजंट स्वतः घेतो. आता ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो क्रियाशील आहे, स्वतः निर्णय घेऊन कार्य पूर्ण करतो. म्हणजे याचं उदाहरण देखील तसंच असायला पाहिजे. तर उदाहरण असं आहे की तुम्ही एजंटिक AIला म्हणाला, माझ्यासाठी एक 3 दिवसीय प्रवास योजना बनव. आता इथे तुम्ही तुमचं उद्दिष्ट दिलं आहे. मग एजंट स्वतः हॉटेल शोधतो, ठिकाणं निवडतो, गुगल मॅप्सवर जाऊन जाण्याचा मार्ग देखील आखतो वगैरे वगैरे. आत्ता लगेच नाही, पण तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही एजंटिक AIला सांगाल की मला महिन्याला Amazonवरून 1 लाख रुपये कमवून दे, तर तो Amazonवर जाऊन कुठल्या वस्तू जास्त विकल्या जातात हे शोधून काढेल, त्यांचे डीलर शोधून काढेल, त्यांना ऑर्डर देईल, त्या वस्तूसाठी एक Amazonवर वेबसाईट तयार करेल, मग त्या वस्तू तो लोकांना विकायला सुरुवात करेल, त्या वस्तू विकून आलेले पैसे तो तुमच्या अकाउंटला जमा करेल. सगळं कसं स्वप्नावत वाटतंय ना? पण ही अतिशयोक्ती नाही. काही वर्षातच तुम्हाला याचा अनुभव येईल. मी दिलेली माहिती कशी वाटली ती कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका बरं का. पण